फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची लढाई ही अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षाबरोबर झालेली आहे. करेक्ट. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे? अजित पवार त्यांच्या आघाडीत आहेत ना, त्यांनी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. महायुतीतला माणूस महाविकास आघाडीत सुद्धा दोन दगडावरती पाय ठेवतो. बाकी आमचं काय ते आम्ही बघू, पण अजित पवारांचा पक्ष एकाच वेळेला महायुतीत आणि महाविकास आघाडीत हे त्रांगडं काय आहे याच्यावरती भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे. आजची घोषणा होणार आहे, त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर केला जाणार आहे. नक्की नक्की. कोण किती जागा लढणार मग ते आता डिक्लेअर होईल ना, मी कशाला इथे सांगू? तिथे सांगतील ना. हो, सांगतील ना. तिथे आज एकत्र आहेत, एकत्र बसतील, त्यांना प्रश्न विचारा, ते उत्तर देतील. राऊत साहेब, महाविकास आघाडीची स्थापना होताना एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला गेला होता. तोही महाराष्ट्राच्या राजकारणातला वेगळा प्रयोग होता, हाही एक वेगळा प्रयोग होता. मला ठाकरे बंधूंचा युतीची घोषणा होत असताना काही अजेंडा ठरलेला आहे का, किंवा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे? मुंबई मराठी माणसाची त्याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत नाही. मुंबईची जी लूट सुरू आहे, भाजप मिंदे गट यांच्या माध्यमातून अडाणीच्या हस्ते, पवित्र हस्ते त्यांच्या जी मुंबईची लूट सुरू आहे, हा अजेंडा असू शकत नाही का? ही थांबवणं आहे. मुंबईवरती मराठी माणसाचा पहिला हक्क आहे की मुंबई मराठी माणसाची आहे, हा अजेंडा असू शकत. ह्या अजेंडावरच आहे मी आतापर्यंत निवडणुका लढलो ना, बाळासाहेबांच्या काळापासून. बाकी अनेक कामं आम्ही केली आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून. त्याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी जे दाखवलं आहे ते तुम्ही पाहिलं असेल. अजेंडा काय आहे तो? कोस्टल रोडचं श्रेय कोणी घेऊ द्या, पण कोस्टल रोडची पायाभरणी कोणी केली? इतका मोठा जो आहे सागरी महामार्ग, शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली आहे. मुंबईमध्ये अनेक नवे नवे प्रकल्प त्यांनी निर्माण केले. हा अजेंडा आहेच. आणि सगळ्यात मोठा अजेंडा म्हणजे मुंबई मराठी माणसाची. चला, धन्यवाद. हिंदी बोलिए, हिंदी बोलिए. क्या बैनर लगाया है? किसकी कटेंगे? किसकी कटेंगे? ये भारतीय जनता पार्टी और शिंदे की हमेशा की राजनीति है. लोगों को बांटो, लोगों को डराओ, धमकाओ,